स्वप्नीलला ऑफिसमध्ये जाण्याची घाई होत होती. मलाही घरातील काही किरकोळ सामान हवा होता. माझं बाळ लहान असल्यामुळे मी घरातून बाहेर पडू शकत नव्हते. मग स्वप्नील म्हणाला, मी सामान घेऊन येतो, पण मी पुन्हा घरी येणार नाही. तू खाली सोसायटीच्या पार्किंग मध्ये येऊन थांब. मी तुला सामानाची पिशवी तिथेच आणून देतो. निदान माझा थोडा तरी वेळ वाचेल. तेव्हा मी त्याला होकार भरला व बाळाला घेऊन मी पार्किंग मध्ये गेले. 10 मिनिटात स्वप्नीलने मला सामान आणून दिला. मग मी ती सामानाची पिशवी घेऊन घरी निघाले. पण माझ्याने सामानाची पिशवी आणि बाळ दोघंही एका वेळी सांभाळलं जात नव्हतं. मी ती सामानाची पिशवी ओढत घेऊन जाऊ लागले आणि तेव्हाच माझी एका मुलाशी टक्कर झाली. मी त्याला सॉरी बोलण्याआधी त्याने माझी ती खाली पडलेली पिशवी उचलायला सुरुवात केली. माझं पडलेला सामान उचलून तो मला पिशवी देऊ लागला आणि तेव्हा अचानक आमची नजरानजर होताच तो थांबला. तो माझ्याकडे बघू लागला. मी त्याला सुनावणार होते की नीट बघून चालता येत नाही का, पण तोच तो समोरून सॉरी म्हणाला आणि त्याने मला माझा फ्लॅट क्रमांक विचारला. तेव्हा तर मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. तो म्हणाला, मॅडम असं रागाने बघू नका, मी तुमची मदत म्हणून विचारत आहे. आता आपली चुकून टक्कर झाली आणि याचं कारण होतं तुमच्या हातातील ही पिशवी. बहुतेक तुम्ही एकाच वेळी बाळाला आणि या सामानाच्या पिशवीला सांभाळू शकत नाहीत. चला, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडवायला येतो. मी त्या मुलाला चुकीचा समजत होते, पण त्याचा हेतू मला मदत करण्याचा होता. तेव्हा मलाही मदतीची गरज होती. मग मी त्याला माझा फ्लॅट नंबर सांगितला व मी त्याच्यासोबत घरी जायला निघाले. लिफ्ट मधून जात असताना मी त्याच्याशी जास्त काही बोलले नव्हते. तो बाळासोबत खेळत होता. 2 मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. त्या मुलाने मला माझ्या सामानाची पिशवी घरात ठेवून दिली आणि तो तिथून निघाला. मी त्याला न चहा पाणी विचारलं न त्याचं नाव. मी ती एक साधारण मदत समजले होते, पण ती साधारण आणि नकळत वाटणारी मदत माझ्या आयुष्यात अशा प्रकारे रंग भरणार होती ते मला ठाऊक नव्हतं. असो, तो मुलगा तिथून जाताच मी घराचा दरवाजा लॉक केला व माझे कामे आवरू लागले. तो दिवसही माझा बाकी दिवसांप्रमाणेच गेला, परंतु आता माझं आयुष्य बदलणार होतं. जी मुलगी आतापर्यंत ज्या 4 भिंतीमध्ये अडकून होती, तिचा सामना आता बाहेरच्या गुलाबी दुनियेशी होणार होता. थोडक्यात माझ्या आयुष्यात आनंद येणार होता. तो कसा ते मी पुढे सांगतेच. पुढे 2 दिवसांनंतर त्याच मुलाने माझ्या घराचा दरवाजा वाजवला. यावेळी तो माझी मदतच करायला आला होता. त्या दिवशी मी मला काही लागणारा सामान ऑनलाईन मागवला होता. म्हणजे स्वप्नीलने मला ऑनलाईन ते मागून दिलं होतं. त्यावेळी स्वप्नील घरी नव्हता. बाळ घरात झोपला असल्यामुळे मला कुठेही जाता येत नव्हतं. त्यामुळे स्वप्नीलने मला ऑनलाईनच ग्रोसरी ऑर्डर करून दिली होती. त्यावेळी घराची बेल वाजताच मी दरवाजा उघडला तर समोर मला मोहित दिसला. त्याला बघून सुरुवातीला तर मी हडबडले. मी त्याला विचारलं की काही काम होतं का. तेव्हा त्याने ती सामानाची पिशवी पुढे केली. तो म्हणाला, आत्ताच मी घरी आलो तर केबिन जवळच मला गोंधळ दिसला. तिथल्या व्यक्तीचं बोलणं ऐकून मला हे कळलं की तो डिलिव्हरी बॉय तुमच्या फ्लॅट पर्यंत सामान घेऊन यायला तयार नव्हता आणि बहुतेक तुम्हालाही खाली यायचं नव्हतं. मी माझ्या घरीच येत होतो म्हणून म्हटलं, जाता जाता तुम्हाला तुमचं सामान देऊन जातो. आत्ताच 2 मिनिटांपूर्वी फोनवर माझे त्या डिलिव्हरी बॉय सोबत 2 शब्द झाले होते. तो फ्लॅट पर्यंत मला सामान आणून द्यायला तयार नव्हता. तो मला खाली सामान घ्यायला बोलवत होता, पण बाळ झोपलं असल्यामुळे मला घरातून बाहेर पडता येत नव्हतं. तेव्हा मी त्या मुलाकडून सामानाची पिशवी घेतली, परंतु आज त्याला असं दारातूनच जाऊ द्यायला मला बरोबर वाटत नव्हतं. तसं तर स्वप्नीलने मला 4 वेळा सांगितलं होतं की मी घरी नसताना कोणी अनोळखी व्यक्तीला घरी येऊ देऊ नकोस. परंतु आता तो मुलगा माझ्यासाठी अनोळखी नव्हता. त्याने माझी मदत केली होती. मी माणुसकी जपणारी व्यक्ती होते. त्यामुळे मी त्याला चहा पाण्यासाठी विचारलं आणि तोही लगेचच तयार झाला. मग तो घरात आला तसं मी त्याला पाणी दिलं व चहा ठेवायला गेले. मग चहा पित असताना आमच्या थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या. मी त्याला त्याचं नाव विचारलं. त्याचं नाव मोहित होतं. बोलल्या बोलल्यात मला कळालं की तो आमच्या खालच्या फ्लॅटमध्येच राहिला होता, पण आजपर्यंत कधी आमची भेट झाली नव्हती ना तो मला कधी त्याच्या बाल्कनीत दिसला होता. तो म्हणाला, मी माझ्या कामात व्यस्त असतो, माझ्याकडे स्वतःसाठी वेळच नसतो आणि मी या सोसायटीत जास्त कोणाला ओळखत नाही. मलाही इथे येऊन काहीच महिने झालेत. मोहित प्राण्यांचा डॉक्टर होता. त्याचं प्रोफेशन तर छान होतं. मलाही प्राणी फार आवडायचे, पण स्वप्नीला ते सगळं आवडायचं नाही. त्यामुळे आजपर्यंत आम्ही घरात एकही प्राणी पाळला नव्हता. तेव्हा थोडा वेळ गप्पा गोष्टी करून मोहित जायला निघाला. मला वाटलं आता तर सहजासहजी आम्हा दोघांची भेट होणार नाही, कारण तोही कामकाजी मुलगा होता आणि मी माझ्या संसारात व्यस्त होते. घरातली कामं सांभाळण्यात मी पुरती थकून जायचे. त्यामुळे मी जास्त बाहेरही जायचे नाही. माझ्याकडे स्वतःसाठी वेळच नसायचा आणि त्यामुळे माझी आता चिडचिड होऊ लागली होती. त्या दिवशी माझी सगळी चिडचिड नकळत स्वप्नीलवर निघू लागली. त्या दिवशी स्वप्नील थोडा तासभर घरी लवकर आला होता.
तो घरी आल्यामुळे मला थोडाफार वेळ मिळाला होता. मग मी बाळाला त्याच्याकडे दिलं व त्याला म्हणाले की काही वेळ बाळाला सांभाळ, मी पार्लरमध्ये जाऊन येते. तेव्हा त्या छोट्याशा गोष्टीवरून आमच्यात वाद सुरू झाले. स्वप्नील म्हणाला, मी थोडा वेळ आराम करण्यासाठी आज लवकर घरी आलोय आणि येताच तुझं हे काय सुरू झालं? मला मॅच बघायची आहे आणि थोडं रिलॅक्स करायचं आहे, बाळाला तू बघ. त्यावेळी मला माझ्या नवऱ्याचा फार राग आला. मला पार्लरमध्ये जायचं होतं आणि स्वप्नील थोडा वेळही बाळाला घ्यायला तयार नव्हता. त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायच्या असायच्या. त्यावेळी नकळत माझा सगळा राग त्याच्यावर निघाला. मी त्याला म्हणाले, स्वप्नील, बाळ माझ्या एकटीचं नाहीये, असे रोज मी एकटीच त्याला सांभाळते. थोड्या वेळासाठी आज तू त्याला सांभाळलंस तर काही बिघडणार नाहीये. तू माझा नवरा आहेस, हे बाळ तुझंही आहे, असं परक्यासारख्या गोष्टी करू नकोस. स्वप्नील मला वेळ देत नाही, बाळाला बघत नाही, घरातील गोष्टी मला एकटीलाच सांभाळाव्या लागतात. हे सगळं मी एकाच विषयात ओढून घेऊन आले आणि मग काय, ना स्वप्नीलची मॅच बघितली गेली ना माझं पार्लरमध्ये जाणं झालं. तो दिवस आम्हा नवरा बायकोचा एकमेकांशी वाद घालण्यातच गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वप्नीलला टिफिनही बनवून दिला नाही. जर तो मला समजून घेऊ शकत नाही तर मी त्याला का समजून घ्यावं? यावेळी मी मनाशी ठरवलं होतं की काही होऊ दे, पण यावेळी मी स्वतःहून माघार घेणार नाही. त्या दिवशी मी फार रागात होते. दुपारी 11 वाजता घराची बेल वाजली. दरवाजात मोहितला पाहून मी थबकले होते. तो आता यावेळी का आला असेल? मला काही कळत नव्हतं. तो दरवाजातच उभा होता आणि मी त्याला तिथेच प्रश्न करू लागले. मी म्हणाले, मोहित, काय झालं, काही काम होतं का? तर तो म्हणाला, आधी मला घरात तर येऊ द्या की दरवाजातच सगळ्या गप्पा गोष्टी करणार आहात. तेव्हा मी त्याच्या बोलण्यावरून त्याला घरात घेतलं. आज जाताच मी त्याला पाणी दिलं. मग मी त्याला विचारलं की काही काम होतं का? तर तो म्हणाला, काही नाही, मी फक्त विचारपूस करायला आलो होतो. विचारपूस? कसली विचारपूस? त्यावर तो म्हणाला, किरणजी, तुम्ही ठीक तर आहात ना? मी म्हणाले, मला काय झालंय, मी ठीक आहे, पण तू अचानक असा प्रश्न का करत आहेस? त्यावर तो म्हणाला की कदाचित तुम्ही विसरलात की मी तुमच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहतो. मला काल संध्याकाळी तुमच्या घरातून आवाज येत होते. तुमचे व तुमच्या पतीचे काही वाद झालेत का? त्याचं बोलणं ऐकून मी तर 2 मिनिटं शांत झाले. मी त्याला नाही म्हणू शकत नव्हते, कारण त्याच्या घरापर्यंत आमचा आवाज नक्कीच गेला होता. म्हणूनच तर तू विचारपूस करत होता. मी त्याला म्हणाले, ते जे काही आहे तो आमचा पर्सनल घरातील विषय आहे. तुम्ही उगाचच त्या विषयात हात घालू नका. बाकी तुम्ही 2 वेळा मला जी मदत केली त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. बाकी याच्या पलीकडे तुम्हाला काही काम असेल तर ते सांगा. त्यावर तो म्हणाला, किरणजी, शेजार धर्म हा फक्त नावाला नसतो. मला असं वाटते की तुम्हाला कोणाशी तरी बोलण्याची गरज आहे आणि बहुतेक तुमच्याकडे तुमचं मन मोकळं करण्यासाठी कोणी नाहीये. मी एक डॉक्टर आहे, तुम्ही माझ्याशी बोलू शकतात. मी तुमचं मन हलकं करण्यास नक्कीच तुम्हाला मदत करेन. तेव्हा मला हसायलाही येत होतं, परंतु मी माझं हसू कंट्रोल केलं. मी त्याला म्हणाले, मोहित, तू प्राण्यांचा डॉक्टर आहेस, तू माझी समस्या ऐकून त्यावर असं काय उपाय सांगणार? तर तो म्हणाला, मी प्राण्यांचा डॉक्टर असलो तरी शेवटी मी डॉक्टरच आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या समस्या माझ्या पुढे मांडाव्या. मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. प्लीज तुमचं मन मारू नका. तुम्हाला आता गरज आहे ती एका मित्राची. माझ्या आयुष्यात जास्त मित्र-मैत्रिणी नव्हते. लग्नानंतर मी स्वतःला संसारातच गुंतवून टाकलं होतं. संसार म्हणजेच आपलं आयुष्य, असंच मी डोक्यात घेऊन चालत होते. आणि आता तर बाळ झाल्यानंतर माझा दिवस कधी उजाडायचा आणि कधी संपायचा ते मला कळायचंच नाही. तेव्हा मी मोहित सोबत काही बोलणार तोच बाळ झोपेतून उठलं होतं. तो उठल्यानंतर मोहित त्याच्याशी खेळू लागला. तेव्हा नकळत माझ्या तोंडून माझ्या मनातील दुःख मोहित पुढे सांगितलं गेलं. मी त्याला म्हणाले, माझा नवरा आता मला वेळच देत नाही. तो सतत त्याच्या कामात व्यस्त असतो. बाळालाही मला एकटीला सांभाळावं लागतं. घरातील कामाच्या जबाबदारीमुळे मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळेच माझी खूप चिडचिड होते. मोहितने शांतपणे माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. मग तो म्हणाला, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आता तुम्ही माझ्याकडे तुमच्या समस्या मांडल्या आहात ना, तर आता सगळं काही ठीक होईल. सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही कधी कुठे बाहेर फिरायला नाही का जात? त्यावर मी म्हणाले, नाही. जेव्हाही मी बाहेर जाण्याचा विषय काढते तेव्हा स्वप्नील म्हणतो, तुला काही पाहिजे असेल ते मी घरीच मागवतो. उगाच बाहेर जाऊन कशाला वेळ वाया घालवायचा? मग मोहित म्हणाला, मग डिनरला जाण्याऐवजी तुम्ही कधीतरी मूवीला जा. त्यावर मी हसले. म्हणाले, इथे आम्ही लवकर डिनरला जात नाही आणि तू सांगत आहे मूवीला जाऊन या. स्वप्नील तर कधीच होकार देणार नाही. तो प्रत्येक गोष्टीत बाळ अजून लहान आहे हाच बहाणा देतो. तेवढं बोलून मी शांत बसले. माझा नाराज चेहरा पाहून पुढे मोहित म्हणाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला या 4 भिंतीतून बाहेर पडण्याची गरज आहे. आयुष्यात प्रत्येकाला चेंज हवा असतो. तुम्ही गृहिणी असल्या तरी तुम्ही मनुष्य प्राणीच आहात.
तुम्हालाही थोडी चेंजची गरज आहे. तुम्हाला जर इथून पुढे माझी काही मदत लागली तर मला नक्की सांगा. स्वप्नील रावांना वेळ नसेल तर मी तुमच्यासाठी नक्की वेळ काढेल. त्याच्या त्या बोलल्यावर मी पुढे त्याच्याशी जास्त बोलले नाही. मग काही वेळ बाळाला खेळवून मोहित त्याच्या घरी निघून गेला. तसं तर यावेळी मी समोरून माघार घेणार नव्हते, परंतु मोहितने जे सुचवलं होतं ते मी एकदा स्वप्नीलशी बोलण्याचा विचार केला. संध्याकाळी स्वप्नील घरी आला तेव्हा त्याने न मागता मी त्याला चहा नेऊन दिला. माझा राग आता निवळला हे पाहून स्वप्नीलही माझ्याशी बोलू लागला. बोलता बोलता मी त्याला म्हणाले, स्वप्नील, उद्या रविवार आहे, आपण उद्या मूवीला जाऊयात का? तेव्हा मला स्वप्नीलकडून होकाराची अपेक्षा होती, पण त्याने नेहमीप्रमाणे त्या दिवशीही मला नाराज केलं. तो म्हणाला, आता नाही, नेक्स्ट टाइम बघूयात. उद्या मला जरा महत्वाचं काम आहे. उद्या सुट्टी असले तरी मी घरी नाहीये. स्वप्नीलचं उत्तर ऐकून मी फार चिडले होते. तेव्हाच मी माझ्या खोलीत गेले आणि माझ्या मोबाईलवरून मी मोहितला फोन केला. मी त्याला म्हणाले, तू मूवीसाठी विचारत होतास ना? उद्याची आपली 2 तिकीटं बुक करून ठेव, आपण मूवीला जाऊयात. बाळ सोबत असतानाही मोहित मला मूवीला घेऊन जायला तयार होता, पण स्वप्नीलला त्या सगळ्या गोष्टी फार कठीण वाटायच्या. तेव्हा मी वारंवार स्वप्नीलकडे आग्रह केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा ऑफिसच्या वेळेतच घरातून बाहेर पडला. तो गेल्यानंतर मी माझं आणि बाळाचं आवरलं व मोहित सोबत मूवीला निघाले. घरून निघाल्यापासून ती मूवी संपेपर्यंत माझा मुलगा मोहितकडेच होता. त्याची खाण्यापिण्याची जबाबदारी, तो थोडाफार रडला तर त्याला शांत करण्याची जबाबदारी, ते सगळं काही मोहितच करत होता. त्या दिवशी पहिल्यांदा मला असं वाटत होतं की माझं काहीतरी आयुष्य आहे. बाळ सोबत असतानाही मी अगदी निवांतपणे मूवी बघू शकले होते आणि ते सगळं मोहितमुळे शक्य झालं होतं. मूवी बघत असताना एकदाही मला स्वप्नीलचा फोन आला नव्हता. तो मला फोन करेल तरी का? तो तर त्याच्याच दुनियेत व्यस्त होता. असो, मूवी संपल्यावर आम्ही घरी यायला निघालो. मोहित म्हणाला, आता तुम्ही बाहेर पडलेच आहात तर अजून काही वेळ बाहेर फिरूयात. तेव्हा मोहितने मला डिनरसाठी नेलं. मोहितकडे बघून असं वाटत होतं की पुरुषही सगळ्या गोष्टी करू शकतात, फक्त आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची इच्छा असावी लागते. मोहित आणि माझं नातं एवढ्या जवळचं नव्हतं, तो फक्त शेजारी होता. त्याचं तर अजून लग्नही झालं नव्हतं, पण तरीही त्याने माझ्या बाळाला अगदी व्यवस्थितपणे सांभाळलं होतं. डिनर झाल्यावर मोहित म्हणाला, आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, तुम्हाला माझं क्लिनिक बघायचं आहे का? मी तुम्हाला माझं क्लिनिक बघायला घेऊन जातो. तेव्हा 2च वाजले होते. असे घरी जाऊन मी एकटी बोर झाले असते, म्हणून मी त्याला क्लिनिक बघायला जाण्यासाठी होकार भरला. त्या दिवशी मी मोहित सोबत नेहमीपेक्षा अधिक वेळ सोबत होते. त्याच्याकडे पाहून मला वारंवार असं वाटत होतं की मी त्याला कुठेतरी बघितलं आहे, पण मला लक्षात येत नव्हतं की मी त्याला नेमकं कुठे बघितलं आहे. मी माझ्या डोक्याला जास्त ताण देत बसले नाही. मी त्याच्यासोबत त्याचं क्लिनिक बघायला निघाले. काहीच वेळात मी मोहित सोबत त्याच्या क्लिनिक मध्ये पोहोचले. त्याचं क्लिनिक बाहेरून पाहता असं वाटत होतं की ते वर्षापासून बंद आहे, पण आत क्लिनिक अगदी क्लीन आणि नीटनेटकं होतं. असं वाटतच नव्हतं की ते प्राण्यांचं हॉस्पिटल आहे. तेव्हा आम्ही क्लिनिक मध्ये पोहोचलो, तोच मला स्वप्नीलचा फोन आला. मोहितने ते पाहिलं आणि तो म्हणाला, फोन उचलू नका, नाहीतर आत्ताही तुम्ही भांडायला लागणार. मलाही स्वप्नीलवर राग होता, म्हणून मी त्याचा फोन उचलला नाही. मोहितने मला समोर पेशंटच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि तो त्याच्या खुर्चीवर बसला. तो मला विचारू लागला की तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? मी काही प्रश्नांची उत्तर सहज दिले, पण पुढे तो म्हणाला, स्वप्नील तुम्हाला इग्नोर करतोय, याच्या मागे काही ठोस कारण असावेत. आता तुम्ही त्याला आवडत नसाल. मी त्याच्या बोलण्यात येत होते असं मला वाटू लागलं. तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता की मोहितला मी कुठेतरी बघितलं आहे. मी त्याला विचारलं की मोहित, आपण आधी भेटलो आहोत का? तेव्हा तो हसतच म्हणाला, हो भेटलो आहोत ना, आपल्या सोसायटीत. मी तुमचा नेबर आहे. घरातील तणावामुळे तुम्ही आता माणसांची ओळखही विसरत आहात वाटतं. त्याच्याशी बोलत असतानाच अचानक माझा हात मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ऍपवर गेला. इंस्टाग्राम उघडताच माझ्या मनात आलं की नवऱ्याचा लास्ट सीन बघून घेऊयात. मग तेव्हा मी मेसेजमध्ये गेले तशी माझी नजर अनोळखी प्रोफाईलवर गेली. त्या प्रोफाईलवरून मला हाय, हॅलो, कशा आहात असे मेसेज आले होते आणि तेव्हा मी ती प्रोफाईल उघडून पाहिली आणि माझ्या पायाखाली जमिनीत सरकली. ती प्रोफाईल मोहितची होती. त्याने 4 आठवड्यांपूर्वी मला इंस्टाग्रामवर मेसेज केले होते. ते मेसेज पाहता आणि आताचं त्याचं बोलणं ऐकता असं वाटू लागलं की मोहित माझा पाठलाग करत होता आणि तेही बऱ्याच दिवसांपासून. आता मला त्याचा हेतू काहीतरी वेगळाच वाटू लागला. त्यावेळी मी माझ्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. तेव्हाच तो माझ्या समोर आला. अचानक मोहितला समोर पाहून मी दचकले. तो म्हणाला, अरे असं आश्चर्यचकित का होत आहात? मला वाटते तुमचं चेकअप करावं लागेल. तेव्हा त्याने स्टेथोस्कोप उचललं. तशी मी घाबरले. मला चेक करण्यासारखं काही नव्हतं.
पहिला मुद्दा तो प्राण्यांचा डॉक्टर होता. तो ज्या क्लिनिकमध्ये मला घेऊन आला होता ते प्राण्यांचं हॉस्पिटल वाटत नव्हतं. मी त्याच्यासोबत त्याचं क्लिनिक बघायला आले होते, ना की काही चेकअप करायला. मला कुठल्याही गोष्टीचा काहीही त्रास नव्हता. मग तरीही मोहित का चेकअप करण्यासाठी मला आग्रह करत होता? मी त्याला चेकअपसाठी नकार दर्शवला, पण त्याचं म्हणणं होतं की हे बेसिक चेकअप आहे. तेव्हा मी त्याला काही वेळासाठी गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. पुढच्या 20 मिनिटांनंतर त्याच्या क्लिनिकमध्ये माझा नवरा पोलिसांना घेऊन आला. मी स्वप्नीलला माझं लोकेशन पाठवलं आणि मी अडचणीत आहे असा मेसेज केला होता. त्यामुळे तो लगेचच माझ्या मदतीसाठी येऊ शकला. पोलिसांना पाहून मोहितच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता. पोलिसांनी त्याला पाहिलं तेव्हा त्याला पाहत असताना ते त्याच्यावर ओरडले. ते म्हणाले, काय रे, तुझा हा धंदा तू अजून बंद केला नाहीस का? तुझ्यामुळे एका महिलेचं आयुष्य खराब झालं, आता तू दुसरीला घेतलंस का? पोलिसांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की मोहित कोणीतरी डेंजर व्यक्ती आहे. त्याला पोलीस ठाण्यात नेलं गेलं. त्याच्यासोबत आम्हालाही बोलावलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मोहित तो निर्दोष आहे असं बोलत होता, पण इन्स्पेक्टर त्याचं ऐकत नव्हते. आम्ही त्याच्या विरोधात FIR नोंदवत होतो. तोच तिथे मोहितची बहीण आणि दाजी आले. त्याची बहीण माझ्या पुढे हात जोडू लागली. ती म्हणाली, प्लीज ताई, एकदा माझं बोलणं ऐका. त्या महिलेची गयावया पाहून मी FIR नोंदवायचं थांबवलं आणि तिचं बोलणं ऐकून घेऊ लागले. ती म्हणाली, मोहित डॉक्टर आहे, पण तो प्राण्यांचा नाही, तो सायकोलॉजिस्ट डॉक्टर आहे. वर्षभरापूर्वी त्याचं क्लिनिक बंद झालं. त्याच्या क्लिनिकमध्ये एक महिला ट्रीटमेंटसाठी यायची. तिचं नवऱ्याशी अजिबात पटत नसल्यामुळे ती समुपदेशना करता यायची, पण तिचं बाहेर दुसरीकडेही प्रेम संबंध होते. ती तिच्या त्या प्रियकरासोबत निघून गेली. तिच्या सासरच्या मंडळींनी मोहितलाच दोष दिला की तुझ्या बोलण्यामुळे तिच्यात हिंमत आली व ती निघून गेली. त्या लोकांनी मोहितवर व त्याच्या क्लिनिकवर खोटे आरोप लावले व क्लिनिक बंद पडलं. त्याची फार बदनामी झाली. त्याने त्याच्या डॉक्टर पदवी करता फार मेहनत घेतली होती, त्यामुळे तो आजही त्याचं प्रोफेशन सोडू शकला नाही. मी म्हणाले, मला तुमच्या बोलण्यात खोटेपणा जाणवतोय. जर मोहितचा हेतू चुकीचा नव्हता तर त्याने मला 4 आठवड्यांपूर्वी सोशल साईटवर मेसेज का केले? एवढंच नाही, मी रिप्लाय दिला नाही तर तो मला शोधत माझ्या घरापर्यंत पोहोचला. ती म्हणाली, याचं उत्तर मोहितच देऊ शकतो. मोहित म्हणाला, मी तुम्हाला शोधलं नाही. योगायोगाने नकळत तुमचं प्रोफाईल माझ्या समोर आलं होतं आणि त्यात तुम्ही पोस्ट केलेल्या सॅड पोस्ट मी वाचल्यात आणि माझ्यातला सायकोलॉजिस्ट डॉक्टर जिवंत झाला. मी तुम्हाला काही चुकीचे मेसेज केले नाहीत. तुम्ही कशा आहात हे विचारलं. तुमचा रिप्लाय आला नाही. मग नंतर मीही मेसेज केले नाहीत. पण आता मी काही दिवसांपूर्वी माझ्या बहिणीच्या फ्लॅटवर राहायला आलो होतो. योगायोगाने आपली सोसायटीत भेट झाली. मी तुमच्या समस्या जवळून पाहू लागलो होतो. रोज मी तुमची नवरा बायकोमधील कुणकुण ऐकायचो. मी फक्त तुमचं समुपदेशन करू इच्छित होतो. मी माझ्या प्रत्येक पेशंटला माझ्या बहिणीच्या नजरेने बघत असतो. मोहितचा हेतू चुकीचा नव्हता हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी त्याच्या विरुद्ध FIR नोंदवली नाही. तो नेहमीच माझ्याशी आदराने बोलत आला होता. जाताना त्याने माझी माफी मागितली. तो स्वप्नीलला म्हणाला की संसार दोघांचा आहे तर दोघांनी मिळून त्यात रंग भरायचे असतात. किरणजींना वेळेत समजून घ्या. एकमेकांना समजून घेऊनच संसार पुढे जात असतो. तो प्रसंग आणि मोहितचे ते शब्द, त्याने स्वप्नीलमध्ये फार बदल झाला होता. त्या दिवसापासून तो मला समजून घेऊ लागला, मला ऐकू लागला, घरातील कामातही मला योगदान देऊ लागला. आता आम्ही दोघे सुखाने राहत आहोत. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा.